आंबा आता पिकून गेले. ओल काय लागेल त्याला. हे बघा काड्या निसायचं आपणचं काम चालू आहे. आणि असं गाळून घ्यायचं पाणी. हा. तर जांभळाचं पाणी आता मी काढून दाखवतो तुम्हाला. अशी रेवून द्यायला लागत त्यात जांभळ. हा ना. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसत असेल जांभळं. तर मित्रांनो, आपण या जांभळाचं पाणी काढणार आहे. आणि मित्रांनो, हे पाणी कशासाठी वापरतात तर हे खूप आयुर्वेदिक पाणी आहे. जर पचन वगैरे व्यवस्थित होत नसेल तर हे पाणी पिल्याने पचन पण व्यवस्थित होतं. आणि डायबिटीजसाठी पण उपयोगी आहे. म्हणजे जास्त प्रमाणात पण नाही पित, थोडंसं प्यावं लागतं. जास्त प्रमाणात पिलं तर पोट वगैरे दुखू शकतं आपलं. तर चला आपण हे जांभळाचं पाणी कसं काढतात आणि त्यानंतर हे जांभळांच्या ज्या बिया निघणार आहेत त्या बिया पण आपण सुकायला टाकणार आहेत. त्याची पण पावडर करून मित्रांनो ती पण डायबिटीजसाठी वापरली जाते. तर मित्रांनो, हे जांभळाचं पाणी तर आपण काढणारच आहे. पण आपण जे आंबे मागं पिकत घातले होते त्या आंब्याची आडी आपण पेंड्यामध्ये घातलेले आंबे, तर ते पण आपण आज काढणार आहे. तर बघू किती आंबे पिकलेत आणि कसे निघणार आहेत ते पण आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आलो आपण. पूर्ण ही लाकडं वगैरे आपण ठेवली होती ती काढली आपण. नंतर त्या आंब्यांवर अजून वरती आंबे घातले होते बघा, ही मोठेवाले पिकायला. तर ते पण आंबे बघा कसले जबरदस्त विकलेत मित्रांनो. आणि याच्या खाली आपण घातलेले जे बारीक आंबे, गोटी आंबा तो पण आहे, तो पण आपण आता काढू. पहिले हे काढून घेऊया. आणि हे बघा मित्रांनो, एवढे सारे आंबे पिकायला घातले, ते कसे निघाले एकदम भारी. आणि आपण आता गोटी आंबा काढताय बघा इकडं. हा हा हा, वा 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 वा, सगळे पिकले वाटते मित्रांनो आता, आहे का नाही आपण. हा, आंबा आता पिकून गेले. ओल काय लागेल त्याला. एक आठवडा झाला मित्रांनो आपण घालून आंबे, आहे ना. हो. आणि हे बघा कसले भारी मस्त पैकी या ठिकाणी आंबे पिकले. आता हे आपण पूर्ण काढून घेऊया. आणि हे बघा एक टप तर आपण त्या ठिकाणी ओतलंय चटईवर. आणि इकडं आपणचं काम चालू झाले. दुसरी आळी काढ जे खाली होते सर्वात लास्टला आपण ठेवले होते ते आंबे बघा. आणि बघा हे 2 टप मित्रांनो पिकलेले आंबे आपण काढलेत. आता पूर्ण आपणचं काम चालू आहे निसायचं. निसून घेऊया आणि नंतर आपल्याला जांभळं काढायला जायची, जांभळाचं पाणी काढायला जायचे. हे बघा छोटी चटई या ठिकाणी आपण अंथरली होती. एवढे सारे जांभळं पडलेत वरती बघा. खूप सारे जांभळं आहेत, आपल्याला पाडायचे दिसत नसतील एवढं ऊन झाले त्याच्यामुळं. आणि इकडे आपण ताडपत्री घेऊन आलो बघा. हे ताडपत्री अंथरायची खाली. आणि हे बघा जांभळाच्या खाली आपण ताडपत्री कशा प्रकारे अंथरून घेतली. कारण की एवढी मोठी ताडपत्री नाही आपल्याकडं, एवढीच आहे. त्यामुळे एक एक फांदी आपण घेणार आहे. आणि बघा आप्पा पण सरा घेऊन आलीत पाडायलासाठी. सऱ्यानी वरून हेलकवले की खाली पडतील. हे बघा सरा आहे, ह्याच्यानी हवा पण सुटली आहे. थोडी नॉर्मल हेलकवल्यावर खाली पडणार आहेत. हे बघा डायरेक्ट फुटणार खाली. अरे रे रे रे, फुटतायत मित्रांनो खाली पडल्यावर, थोडी हेलकावल्यावर. हेलकावर आपा हल्ल्यावर कसे पडतात धाप धाप धाप. खाली पडल्यावर मित्रांनो डायरेक्ट फुटतायत. पण आपल्याला काय फुटलेले असले तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला पाणीच काढायचे, पाईकडून पाडायला लागले पलीकडे डायरेक्ट खाली पडले धाप धाप धाप. आणि हे बघा मित्रांनो, एवढी सारी जांभळं खाली पडलेत, आपण पाडलेत त्यांना. हे बघा एकदम जबरदस्त. आता सगळे जमा करून घ्यायचे. आपणचं काम चालू आहे इकडे जमा करायचं. डायबिटीसच्या लोकांना, हा डायबिटीज झाली असेल त्या लोकांसाठी खूप उपयुक्त. हे पाणी जांभळं खाली तरी भारी आहे की नाही. हे बघा काड्या निसायचं आपणचं काम चालू आहे. आणि पूर्ण याच्यातल्या काड्या काढून घेतल्यात, कारण की पडल्यामुळं फुटलेत. आपल्याला पाणीच काढायचे. तसं पण टोप तर घेऊन आलो आहे. आता ही पूर्ण जांभळं टोपामध्ये वाचायचीत आपल्याला, आहे की नाही. आपण बघू पुढं पुढं आप्पा कसं करताय. आता हे जांभळांचं पाणी आपणचं काम चालू आहे भरायचं. पूर्ण टोपामध्ये बघा अर्धा टोपच्या वर भरून आले. हे बघा मित्रांनो, एवढी जी पूर्ण निळी निळी झाली. आपणचं काम चालू इकडं भरायचं, जांभळं भरायचं टोपामध्ये. आणि काढताना जेवढे खाली खूप गोड आहेत. खूप जण मला म्हणतात जांभळं घेऊन या,
जांभळं घेऊनच आला पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी काढायला बघा किती त्रास होते. आणि अलगद काढायचे असतील तर वरती जाऊन काढावे लागतात. तर ज्यांना खायचे असतील त्यांनी या घरी इकडे खावा, भरपूर जांभळं. एवढी सारी जांभळं आपण काढले सगळे, चांगले चांगले जांभळं. तर आणि पाण्याचा हंडा पण घेतला आपण, आणि आपण ह्याच्यामध्येच पाणी बनवणार आहे. आणि मग ह्या ओढणीने आपण एक खांद्यावर ओढणी घेतली, त्या ओढणीने ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचं. ओढणीनं असं गाळून घ्यायचं पाणी. तर जांभळाचं पाणी आता मी काढून दाखवतो तुम्हाला. आप्पा काढून दाखवत आहे. अशी रेवून द्यायला लागत त्या जांभळ. हा ना. हा असं पाणी पूर्ण असं बघा चेंदा मेंदाच करून घेतला त्याचं पाणी ही जे खाली पाणी. तर मित्रांनो आप्पाला मदत करू लागायला आलोय. हे बघा ही पूर्ण जांभळं तर पूर्ण अशी त्याचा चेंदा करून घ्यायचा आहे. आपण म्हणतो रेवून देऊन घ्यायचं. तर हे बघा आपण करून घेऊया. मग ह्याच्यातनं जे पाणी निघतंय ना ते आपल्याला गाळून घ्यायचंय. आणि बिया बिया एक साईडला करायच्यात आणि पाणी पाणी एक साईडला. हे बघा पीठ मळल्यासारखं मळू का. पूर्ण मिक्स करून घ्यायची. हे बघा कसं मिक्स झाले. हे पूर्ण बिया बिया एक साईडला झाले पाहिजे. त्याचं पाणी पाणी झालं पाहिजे. पाणी झालं पाहिजे ना. पाणी पाणी झाकून बरोबर त्याचं पाणी नंतर गाळून घ्यायचं आपल्याला. पूर्ण फोडून घ्यावे लागणार ते. चांगले फोडल्याशिवाय पाणी निघणार नाही. थोडं थोडं पाणी आलंय बघा याच्यामध्ये दिसते, दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा पाणी आप्पा सांगते. असं एवढं झालं पाणी. आणि मित्रांनो पूर्ण बिया अशा वेगळ्या होत नाहीयेत. त्यासाठी आपल्याला एक तांबे पाणी ओतायचे. कारण की पूर्ण बिया वेगळ्या व्हायलासाठी होत नाही. किती पण आपण दाबले ना तरी होत नाही. ते जास्त जांभळं असेल तर थोडं जास्त पाणी वापरायचं जेणेकरून पटकन वेगळ्या होतील. हे बघा पूर्ण पाणी पाणी आता होत चाललंय. आता काय करायचंय, व्यवस्थित बिया निवडून आपल्याला हा टप घेताय समोर, टपामध्ये टाकायचं. हे बघा आप्पा आता मस्तपैकी ती ओढणी आहे, ती ओढणी गाळायलासाठी लावून घेत आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हे पाणी जे केलेले ते पाणी पूर्ण पूर्ण घट्ट घट्ट पाणी हे त्याच्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचे. आणि बघा कसं निघाले आपल्याला याच्यात धरून राहा बरं का, गाळून घ्यायचे. बिया बिया होत आहे. एकदम प्युअर रस निघतोय मित्रांनो, प्युअर पाणी. आणि हे बरोबर गाळून जाणार आहे. हा मग हे गाळायला लागणार. गाळलं ना त्या बे बाजूला करायला ना परत गाळायला लागल परत एकदा. कारण बसल्याशिवाय तर आणि काय निघायचं नाही. आता वेळ लागते. डायरेक्ट असंच पिळतोय. हे बघा डायरेक्टली आपण आता ती ओढणी मध्ये जेवढं काय होतं म्हटलं डायरेक्ट पिळायला घेते. आणि पाणी बघा कसलं प्युअर निघाले मित्रांनो. पूर्ण पाणी काढून घेऊ आपण, नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण टोटल पाणी काढून झाल्याच्या नंतर किती पाणी आपण काढले. तर फायनली मित्रांनो हे बघा एवढं सारं आपण जांभळाचं पाणी काढलंय. प्युअर आहे की नाही आपण? प्युअर एकदम प्युअर आहे हे. आणि इकडं पूर्ण हे बघा हा चौथा राहिलेला बिया वगैरे राहिलेल्या पूर्ण इकडे ठेवल्यात. आपल्याला आता ह्या बिया नंतर वाळ टाकायच्यात. हे बघा हे पूर्ण बिया त्याच्यामध्ये हे पूर्ण आपण वाळ टाकणार आहे. नंतर वाळल्यानंतर याची पावडर पण बनवणार आहे. आता तर फर्स्ट या पाण्याचं आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचं. बॉटलीमध्ये ठेवलं, बॉटलमध्ये ठेवून नाही तर कळशीमध्ये कशात तरी आपण ओतून एवढं सारं पाणी ठेवणार आहे. आणि हे बघा आपण हंड्यामध्ये ओतून ते पाणी ठेवणार आहे. हे बघा राजवीर पकड. हा का राजवीर पण आलाय. आणि राजवीरला आपण लगेच काम लावले हे पकडायला. आणि हे पाणी आता कसं प्युअर आहे बघा. राहिलेला चोथा वगैरे आहे ना
तो आता ह्याच्यात गाळल्यानंतर राहून जाईल. पॅक पकडा राजवीर. हो का. एवढं सारी एकदम प्युअर पाणी निघाले मित्रांनो तेवढ्या जांभळांचं. सांडल 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 असते 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 खाली खाली थोडासा चोथा असू शकतो कदाचित, त्यामुळं असते असते होतं. आपण कळशीमध्ये काढून ठेवणार होतो पण पाणी जास्त असल्यामुळं हंड्यामध्येच काढून ठेवू म्हणलं. काय ना हंडा भरला. अरे ए वाचला. नाही भरला बरं का. अर्ध झाले, अर्धीच्या वर आलं. हे आता एकदम प्युअर निघाले मित्रांनो पाणी. हे राहिलेला चोथा पण आपण साईडला केला. आणि मित्रांनो हे पाणी आपण बॉटलमध्ये पण ठेवू शकतो, पण बॉटलमध्ये ठेवणार होतो पण आपण कॅन्सल केलं बॉटलमध्ये ठेवायचं, कारण की त्या बॉटल उडतात आप्पा म्हणतायत. आहे की नाही. पावर आहे ह्या पाण्याला ना पावर राहते आणि पावर जे माडी वगैरे असे बघा बॉटलमध्ये ठेवलं कशी उडते. सेम टू सेम तसंच मित्रांनो ही जे जांभळाचं पाणी आहे ना हे पण बॉटलमध्ये ठेवलं ना इयर पकडल्यानंतर उडतो. आता लक्षात त्याला होल पाडून ठेवला तरी नंतर उडू शकतो. त्यामुळे आपण हे हांड्यामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि एवढं पण सोपं नाही की जांभळाचं पाणी काढायला पूर्ण दिवस गेला काय रे अप्पा. हा दिवस गेला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.